नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नुकतेच विमान दुर्घटनेमध्ये दुःखद निधन झाले. अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बागलाण तालुक्यातील नामपूर येथे बाजार समितीच्या आवारामध्ये सर्वपक्षीय शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. माजी शिक्षण व आरोग्य सभापती यतींद्र पगार यांनी राजकारणातील दादा माणूस, प्रशासनावर जबरदस्त पकड असलेला नेता आपण गमावला असल्याचे यावेळी आपल्या मनोगतामध्ये सांगितले. सर्वसामान्यांची जाण असलेला नेता आणि महाराष्ट्राची कधीही न भरून निघणारी हानी या निमित्ताने निर्माण झाल्याचे पगार यांनी सांगितले. नामपूर येथील सरपंच रेखा पवार, बाजार समिती सभापती मनीषा पगार, उपसभापती संदीप निकम, माजी सभापती कृष्णा भांबरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक गुलाबराव कापडनीस, तंटामुक्ती अध्यक्ष विनोद सावंत, बाजार समिती संचालक किरण वाघ, राकेश देवरे, आकाश भांबरे, परिसरातील सरपंच, विविध कार्यकारी सोसायटीचे सभापती, उपसभापती तसेच वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. नामपूर येथील पत्रकार संघाचे पदाधिकारी सतीश कापडनीस यांनी नामपूर बाजार समितीला अजित पवार यांचे नाव देण्यात यावे अशी सूचना केली. यावेळी उपस्थितांनीही या शोकसभेमध्ये मनोगत व्यक्त केले. यावेळी नामपूर परिसरातील ग्रामस्थ, विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच जायखेडा गटाचे माजी जीप सदस्य आणि शिक्षण व आरोग्य माजी सभापती यतींद्र पगार यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश कापडनीस, नामपूर. धन्यवाद. जी मैत्री होती मी त्यांना कसं तरी बळजबरी प्रकाश वडजे आपले जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि मी दोघांनी गाडीत घातलं आणि 9 वाजेच्या टाइम सुरू झाल्यापासून 5 वाजता आम्ही त्यांच्या फ्रंटकोर्ट या बंगल्यावर ट्रॅक. तिथं गेल्यानंतर अतिशय हातभर झालेला, आपण जरी म्हणतो आणि दादा खूप परकड होते, परकड होते, परंतु पहिला फोन आला आणि मी तो स्पीकरवर टाकल्यानंतर तिकडून आवाज आला, मी अजित पवार बोलतो असं. मला तर बरेचसे मित्र आपले चेष्टा वगैरे करतात, मला वाटतं कोणी चेष्टा केली असेल तर म्हटलं खरंच दादा बोलताय तेव्हा म्हणजे मी अजित दादा बोलतो. आणि मी त्यांना म्हटलं तुम्हाला कोणत्या पगारचा नंबर पाहिजे, येतील पगार की दुसरे पगार, तुम्हाला येतील पगारचा नंबर पाहिजे. म्हटलं काय काम होतं. त्यांनी ज्यावेळेस मला सांगितलं की येतील नाशिक जिल्ह्यातल्या 2 उमेदवारांचे फोन स्विच ऑफ आहेत आणि ते आम्हाला सापडत नाही. तर मी तसा त्यांच्यासारखा परकडे बोलणारा माणूस आहे, त्यांना म्हटलं दादा तुम्ही जिल्हा अध्यक्ष, कार्याध्यक्षांना फोन करा, इतका मोठा माणूस मी नाही की त्यांचे फोन स्विच ऑफ आहेत आणि मी त्यांना शुभेच्छा केला. परंतु त्या दिवशी योग असा आला की बरोबर त्या समोर त्यांचे फोन स्विच ऑफ होते. मी तिसऱ्याला फोन केला की सापडत काय, आणि तर ते म्हटले की ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये ते निघून गेले. मी बडाले म्हणणारा 9 वाजले होते, तेव्हा 9 वाजता तात्काळ गाडीत बसलो आणि नितीन पवारांच्या घरी गेलो. त्यांचा फोन स्विच ऑफ होता. म्हणून फोन का स्विच ऑफ, मी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उभं राहण्यासाठी. खरं पाहिलं तर दादा हे शरद पवार साहेबांच्या नंतरच एक बारामती किंवा पवार घराण्यातनं पुढे घेणार व्यक्तिमत्व होतं आणि सर्वांच्या अपेक्षा लागलेल्या होत्या की दादा नंतर वाटतं 5 वेळा उपमुख्यमंत्री पद खेळणारा जर या महाराष्ट्राचा कोणी नेता असेल तर ते दादा होते. प्रत्येक गोष्ट सर्वांना आश्चर्य करणारीच होती दादांच्या बाबतीत. कधीही दादा जनतेचा विचार करणारा नेता होता. स्वतःसाठी, स्वार्थासाठी नाही, परंतु जनतेचा विकास करायचा असेल तर हा विकास पुरुष नेहमी पाहिजे त्यावेळेस जनतेच्या विकासासाठी पक्ष कोणता असेल काय असेल, परंतु विकास घडवायचा आहे तर जरी काका म्हटले की दादा तुम्ही राष्ट्रवादी आपली एकत्र ठेवा, परंतु दादांना पटलं नाही की नाही इथं जर तुमच्या बरोबर थांबलो तर लोकांचा विकास होणार नाही आणि त्यासाठी दादांनी त्वरित बीजेपीला सपोर्ट केला. का तर तिथं दादांचा काय स्वार्थ होता. दादा तर अगदी जन्मापासूनच फार मोठ्या घराण्यात जन्मलेले होते, त्यांना काय कमी नव्हती, परंतु तिथं लोकांचा विकास, जनतेचा विकास हा महत्वाचा होता आणि ते साधण्यासाठी दादा हे सर्व करत असत. ज्या दिवशी दादाची ही घटना घडते त्या दिवशी अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र काय, परंतु भारत देशात